खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांच्या निधीतून तसेच त्यांच्या प्रयत्नातून शिवथर गावामध्ये लाखो रुपयांचा विकास झालेला आहे। जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील राजकारणापेक्षा समाजकारण करत असल्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्यांचा शिवथर गावाला विकास निधी मोठ्या प्रमाणात येत असतो आणि चांगल्या प्रतीची कामे होत असतात। गेल्या 2.5 वर्षांच्या कालखंडामध्ये कोट्यावधी रुपयांचा विकास शिवथर गावामध्ये झालेला आहे। शिवथर गावाचा विकास होत असताना यापुढे नव्यानेच किरण साबळे पाटील यांना जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली असल्यामुळे या भागाचा देखील विकास होणार याबद्दल शंका नाही, असे प्रतिपादन किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन जाधव यांनी केले। शिवथर येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किरण साबळे पाटील उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती वनिताताई गोरे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गोरेताई म्हणाल्या, किरण साबळे पाटील यांच्या माध्यमातून या गावामध्ये गेल्या 25 वर्षांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात शिवथर गावाचा तसेच परिसरातील गावांचा विकास झालेला आहे। शांत, संयमी आणि निष्ठावान व्यक्तिमत्व असल्यामुळे राजकीय नेते मंडळी त्यांच्या प्रेमापोटी मोठ्या प्रमाणात विकास निधी देण्याचे काम करत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ठेकेदाराकडून काम करून घेत असताना दर्जेदार पद्धतीचं काम करून घेण्यात शिवथर ग्रामस्थ काळजी घेत असतात। नेहमीच खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले तसेच आमदार शशिकांत शिंदे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी या शिवथर गावाला दिलेला आहे। शिवथर गावात विविध कामांचं उद्घाटन व भूमिपूजनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे नेते आदरणीय किरण नाना, जिल्हा परिषदच्या महिला बाल कल्याणच्या माजी सभापती गोरेताई तसेच शिवथर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, नानांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे सर्व कार्यकर्ते, अण्णासाहेब, आज या ठिकाणी नानांच्या मार्गदर्शनाखाली गोरेताईंच्या सहकार्यानं आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी साठवण बंधारा मंजूर झालेला आणि त्या बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी आज या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी सर्वजण उपस्थित होते। नानांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शिवथर गावानं एक आदर्श घालून दिला या भागाला कामाच्या बाबतीतला आणि आता नव्यानं नानांना जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्याची संधी मिळाली आहे नानांना आणि ह्याचा निश्चितपणानं या संधीचा शिवथरलाच नाही तर सर्व विभागाला याचा नक्कीच विकास कामाच्या बाबतीत फायदा होणार आहे आणि त्यामुळं जी आता गती आहे कामाची त्याला आणखी नानांच्या माध्यमातून नियोजन समितीच्या ह्याच्यावर नाना असल्यामुळं आणखी या विभागाला विकास कामात गती मिळेल आणि नानांनी पहिल्यापासूनच पक्षविरहित किंवा कुठलाही द्वेष मनात न ठेवता सर्वांगीण विकास या भागासाठी केलेला आहे। पूर्वी ताई जिल्हा परिषदला होत्या त्यावेळेला या विभागाला अनेक कामं मिळाली, त्यामुळं ती जाणवलं नाही कमतरता निधीची आणि आता परत नानांना संधी मिळाली
निश्चितपणानं ती कमतरता आता भरून निघेल. मधल्या काळात थोडा जे विकासाच्या बाबतीत थोडा अनुशेष राहिला असं म्हणूया, तो नानांच्या माध्यमातून निश्चितपणानं येणाऱ्या काळात भरून निघेल. मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना शिवतरच्या आणि ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी हे अतिशय नियोजनपूर्वक ग्रामपंचायतीचं काम चाललेलं आहे आणि ह्या 15 वित्त आयोगातून अनेक कामं त्यांनी नियोजनपूर्वक मार्गी लावलेली आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.